वाव, काय मस्त दिसतंय बघा. हे काय? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग ब्रो. आम्ही निघालो आता रेडी होऊन गोल्डन टेम्पल साठी. गोल्डन टेम्पल नंतर आम्ही नाही, पहिले जालियनवाला बाग जाणार आहे, मग गोल्डन टेम्पल जाणार आहे. लिफ्ट मध्ये आता आम्ही नाश्ता करायला चालू, नाश्ता करून निघणार. सँडविच आहे की ब्रेड जॅम आहे? ते सँडविच आहे ना? ब्रेड जॅम आहे भाई. सँडविच बरोबर लग्न आहे. हा ब्रेड जॅम आहे. मग सॉस कशाला घेतो आपण? सॉस पराठा घे, तिकडे पराठा पण आहे, दही आणि पराठा आहे. नको नको, बस झालं एवढं, बस झालं. आमचा ब्लॉगर फ्रेंड आधीच आलाय आणि खायला पण बसलाय. त्यांची मम्मी आहे. कसं आहे नाश्ता? चांगलं आहे का? इकडचं जेवण टेस्ट वगैरे चांगली आहे. भूषणने लोक आत्ताशी आलेत. अजून लॉरेन्स यायचा आहे. लॉरेन्स अभी स्नान करणार आहे. खाऊन पण झालं आमचं, पण अजून काय लॉरेन्स आला नाहीये. कुठे तुझा मित्र आहे भाई? मित्र कुठे तुझा? कोण रे? लॉरेन्स. आला 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 आला. लॉरेन्स गीतांजलीची एंट्री झाली आहे. ह्यांचं ऑफिसचं बोलणं चाललंय इकडे. आम्ही एक्झिटला उभं राहू. तिकडे तुम्हाला सांगितलं एक्झिट कुठे. एक्झिटला उभं राहू. एक्झिटला तुम्हाला यायचंय. त्याच्यानंतर आपण गोल्डन टेम्पल जाणार. गोल्डन टेम्पलला बेसिकली गर्दी असते, तर तुम्ही आज फक्त गोल्डन टेम्पल मध्ये एंटर करा. एक राऊंड आहे, फिरून या तिकडे. त्यानंतर आपण बाहेर येणार. मग परत आपली बस तिकडे. बरं, झिपर काढलं. एक मिनट रुको ब्रो, अब मेरे को दिखा जरा. रेडी, चलो. आता मी खाली चाललोय बसने. मग आम्ही 1 तासामध्ये जालियनवाला बाग आणि टेम्पल रन म्हणणार का? डोकं टेम्पल रनच येते. गोल्डन टेम्पलला पोहोचू. काय अचानक ठरतंय काय? चालत निघालो आता आम्ही. 800 मीटर आहे इथून जालियनवाला बाग. 20 रुपये बोलो का? 20 रुपयाला घोडागाडी होती, पण म्हणलं कशाला बिचारा घोड्यांना त्रास द्यायचा. आम्ही पण एवढे मोठे मोठे घोडे झालो, आता चालू तर शकतोच. आवडला का रोहिणी तुला? नारळ तोरफू बर्फवर बोरफलतोय तोरफू. टर्फेला काय घरबंडा करफळ, तुरफूला हिरफळ बर्फाच्या करफळ येते. तुम्हालाही कळती? ये देखो, ये मेरा दोस्त आया, नया दोस्त संदीप बाबू नाम है इनका. एंट्रन्स आम्ही घेतली. हिने एक घेतली शॉल, मी एक घेतली. 200 रुपयाला. और अपना गाइड आगे गया. चलो अपन थोड़ा आगे दिखाते हैं. इकडे चलो. देख सकते हैं. मी जालियनवाला बागला पहिल्यांदा आले होते आणि आम्ही हे सगळं फक्त बुक्समध्ये वाचलं होतं जेव्हा आपण स्कूल्समध्ये होतो. पण हे जेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं, ह्यांनी इथे खूप सुंदररित्या हे सगळं प्रेझेंट केलं होतं. पिक्चर्स थ्रू, स्टॅच्यूज थ्रू खूप छान छान माहिती, म्हणजे जे पण आपलं 1919मध्ये झालं होतं, 1919मध्ये, ते सगळं खूप हुबेहूब असं मांडलं होतं. इकडे थंडी होती म्हणून त्यांनी साई तोडकर निकाले और उसे आग में पिघलाकर आपको पत्र लिखा, त्याचं हे इथे स्टॅच्यू, पत्र लिहितानाचा स्टॅच्यू आहे. आता बघायला हा बाग खूप सुंदर दिसतोय, पण 1919मध्ये जेव्हा इंडियन्स सोबत इतकं टॉर्चर झालं, त्यांना इतका त्रास दिला, इतक्या माणसांना मारलं, तेव्हाचं दृश्य तर काहीतरी वेगळंच असेल. ही तीच विहीर आहे ज्याच्यामध्ये सोल्जर्सनी आणि खूप माणसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ह्याच्यामध्ये उड्या मारल्या. तेव्हा खूप फायरिंग चालू होती, सो त्याच्यापासून वाचण्यासाठी त्यांनी ह्यात उड्या मारल्या आणि ह्यांनी ही विहीर अजूनपर्यंत प्रिझर्व करून ठेवली. फॉरेनर्स ज्यांनी गोळ्या घातल्या तेच बघायला आलेत.
हे गोळ्या लागलेले मार्क्स आहेत बघा. इकडे इकडे गोळ्या लागल्यात. ज्या गोळ्या मारल्या होत्या ना, ज्या मिस झालेल्या आहेत त्या इकडे लागलेले आहेत. त्याचे मार्क्स आहेत. बुलेट मार्क्स. देखने आते हैं कैसा कैसा चलेगा. ब्लॉगर मिट्स ब्लॉगर. ब्लॉगर वर्सेस ब्लॉगर. ये क्या चीज है ऋषि? ये स्मारक लगता है मुझे. रील स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड दिखाई दे. स्मारक लगता है. नो वीडियोज नो फोटोज. अंकल ने इसके लिए खाली पिटा का खोला और उसमें से और निकाला भाई. साइज नहीं मिल रहा है. इधर अंकल परेशान हो गए. ये भैया है बच्चों का नहीं है क्या? बच्चों का इसका साइज का नहीं मिल रहा है. ये बच्चों का बघ नाही ते छोटं म्हणजे खूप पातळ आहे. मला भेटला शेवटी किड्स मध्ये. ए आता सेम साइज अवंतिकाला घे ना. हे माझ्या पण करते अंकल. ये सेम साइज लो ना. और एक ठीक आहे अवंतिकाला घे. तर त्यांना साइज समजेल ना. आपण आता काढायला लागेल. मला हातातून तो दुखायला लागला हात. व्हायला लागले. लाल झालाय. लाल झाला. ये साइज निकालो ना. ये वाला समझ में नहीं आता ना. सबसे बड़ा साइज निकालो. सबसे बड़ा एक लहान मुलाचा साइज निकालो. ॲक्च्युली इकडे ना कपडे खूप स्वस्त आहेत. आम्ही उगाच तिकडून घेतले असं वाटतंय मला. आता आम्ही बघा कपडे घेतले 150 रुपयाला आणि 100 रुपयाला छान टॉप होते. पार्किंग 12 वाजता पार्किंग मध्ये पोहोचायचंय. लंच हा ते तर फिक्स आहे. ते सांगितलं आणि 12ला आम्हाला पार्किंगला पोहोचायचंय. 12च्या पुढे आमचं लंच असेल आणि मग तिकडून आपण कुठे आहे ना ते अटारी बॉर्डर ना. अटारी बॉर्डर. वाघा बॉर्डर ना. हा ते नाही नंतर सांगते. लॉरेन्स हे लोक नेहमी हरवतात. काय माहिती कुठे गेले. हे ना आतमध्ये जल घेऊन जाण्यासाठी घरी हे असे कंटेनर आहेत. हा आणि हे ह्यांनी घेतलेत रुमाल बांधायला. कारण हे कंपल्सरी तुम्हाला डोकं झाकावं लागणार त्याच्यासाठी. बस का. आम्ही पण शॉल वगैरे घेतली आहे. मुलींनी शॉल किंवा दुपट्टा घ्यायचा असतो आणि मुलांनी डोक्याला रुमाल बांधायचा आहे. और मैं मेरा सबसे इम्पोर्टेंट काम कर रहा हूँ. लॉरेंस को फोन. लॉरेन्स काय माहिती कुठे. त्याला पण घ्यावं लागेल. किती सुंदर दिसतंय यार. खूप छान दिसतंय. बघा एक शनिदेवाचं मंदिर आहे यार. खूप छान. दुसऱ्या साईडला 71चं मंदिर आहे. वाव यार. जाऊन आलो आम्ही आतमध्ये. व्हिडिओ काढायला चांगलं नाही आवडत ना मंदिरात म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. आता गोल्डन टेम्पल आलो. लॉरेन्स अजून आला नाही. आला का. शूज काढायचे तिकडे आपल्याला. नाही काय मंदिर सात महिन्यात जायचं. आपण रात्री जाणार. आता गर्दी असेल ना. आपण आता बाहेरून असा राऊंड मारू. अच्छा मग चप्पल काढायची गरज नाही ना. नाही इथं आपण बाहेर वरांड्यामध्ये फिरायचं फक्त. ओके. आतमध्ये जायचं असेल तर चप्पल इकडे डिपॉझिट करायचं. मस्त वाटतं मला असं. मोठे मंदिर खूप आवडतात. असं वाटतं इथं बसून राहावं. आता बाहेरचा वरांडा आहे. आतमधला वरांडा पण वेगळा आहे. हा पण तिकडे खूप गर्दी. इथे कसं खुल्लं आहे आणि असं मस्त एकदम शांत प्रसन्न वाटतंय. आता आम्ही आतमध्ये चाललोय म्हणजे मेन मंदिरकडे. धार्मिक माहोल आहे. धार्मिक. इधर से आने का कंपल्सरी हात धुवायचे तिकडे. कारण बरोबर आहे आपण देवाच्या पाया पडताना हात पाय धुतो. तुम्ही द मोमेंट एंट्री करता गोल्डन टेम्पलच्या सराउंडिंगमध्ये तुम्हाला डोकं झाकायचं आहे. इन शॉर्ट तुम्हाला दुपट्टा शॉल जे पण आहे आणि मुलांना पण. तर बिना डोकं झाकता तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. तिथे सिक्युरिटी खूप आहे. तुम्हाला आता दिसत नसेल पण ते त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं की तुमचं डोकं झाकलं पाहिजे. नाही तर ते ओरडतात. हे त्यांच्यामध्ये मी खूप स्ट्रिक्ट आहे हे ऑब्झर्व केलं. मेन टेम्पलसाठी खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही मेन टेम्पलमध्ये गेलो नाही. मला तो व्हिडिओ काढता नाही आला. पण जेव्हा टेम्पलच्या आतमध्ये आम्ही येत होतो तेव्हा आम्हाला पाय धुण्यासाठी सुद्धा तिथे एक व्यवस्था होती. तळासारखं होतं. त्याच्यातून आपल्याला चालत यायचं होतं जेणेकरून आपले पाय धुवून निघतील आणि हात आणि पाय दोन्ही पण. 1 hour later. हे बघा जबरदस्तीचे झेंडे लावले त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि किती रुपये घेतले. 40 रुपये एकाचे 40 रुपये. एका 40 रुपये. नाही म्हटलं तरी पण उतरले ते लोक डायरेक्ट तोंडाला लावतात. मी तर आधीच बोलली की मला ॲलर्जी आहे. मला नाही पाहिजे. 40 रुपये एकाचे घेतले ना. तुम्हाला नाही ना लावलं. नको म्हणलं. मी पण तेच नकोच म्हणले. मी तू नाही म्हणलं त्यांना. नाही म्हणला. नको नाही लावायचं. नाही म्हणलो मी. तरी बी लावलं. मला पण लावायचं म्हटलं. मला ॲलर्जी आहे. तू बरं तसं सांगितलं. मला तरी लावलं ना. पैसे मागतो. हातावर लावलं त्यांनी माझ्या. हा त्यांना काय लावण्याशी मतलब पैसे घ्यायला. नाही तो करण बोलला आम्हाला की हे लोक असंच करतात. स्कॅम नका लावू.
तुला नाही ना लावलं? तुला पण नाही ना लावलं? हा स्कॅम सगळ्यांसोबत होतो. तुम्ही इकडे आले ना, बसमधून उतरलं ना, हा 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 लेडीज आणि जेंट्स वेगळे वेगळे, तर तुम्ही उतरले ना की ते लोक डायरेक्ट तोंडाला लावतात. सो तेव्हा काय करायचं, नाही बोलायचं. मी तर सांगितलं मला स्किनची ॲलर्जी आहे, मला नाही लावायचं असं बोलून मी अवॉइड केलं. नाही तर ते सगळ्यांना जबरदस्ती लावतात. आमची चेकिंग झाली, अजून ते जेंट्सची चेकिंग बाकी आहे. ते लोक येत आहेत, त्यांना जास्त लाईन होती. असं समोर बघायला खूप छान वाटतं. व्हिडिओमध्ये इतकं काय छान दिसत नाही आहे, पण तुम्हाला खरंच सांगते, समोर बघायला इतका फ्लॅग तर इतका ऑसम दिसतोय ना, इतका ह्यूज आहे. वाव. गरीबों का रणवीर सिंह रोहिणी. गपना, यू शुडंट से दिस. याला बोललास ना तू, कसं आहे असं नाही बोलायचं साठी. व्हेरी डिसरिस्पेक्टफुल दॅट इज. लवकर गेल्यानंतर जागा भेटणार नाही आम्हाला, आधी आम्ही पळतो. मग हा फ्लॅग मला इतका आवडलाय ना, बघा ना इथून बघा किती छान दिसतं स्टेडियम मधून. हे ना फॉरेनर्स पण शो बघण्यासाठी आले होते. सो ते सगळ्यांना जाता जाता नुसतं व्हिडिओ रेकॉर्ड करत होते इंडियन्सचे. म्हणजे इंडियन्स खूप चीअर करत होते ना त्यांना, आणि ते पण खूप आपल्याला चीअर करत होते की म्हणजे आवाज करा, जरा ओरडा. तर खूप छान वाटत होतं ते बघून. आणि गाणी तर पूर्ण वेळ चालूच होती, सगळी इंडियन्स गाणी चालू होती. खूप मजा येत होती. आणि तो परेडची ॲक्शन करून दाखवत होता. आणि फॉरेनर्स तर खूप प्रमाणामध्ये बघितले मी ह्या शोसाठी, परेडसाठी. ही आपली इंडिया पाकिस्तानची जुगलबंदी बघायला खूप मजा आली. दोन्ही टीमचे सैनिक खूप छान परफॉर्म करत होते आणि खूप मजा येत होती हे सगळं बघायला. त्यांनी हँडशेक पण केला आणि मग गेट बंद केला, जसं तुम्ही बघू शकता. A few moments later. तो नाही पिझ्झा. कॉफी चांगली आहे. खूप दिवसांनी आम्हाला चांगली कॉफी किंवा चहाचं भेटलंय. चहा तर भेटतच नाही एवढं चांगला, सगळ्या मशीनचेच आहेत. इकडे ना पाकिस्तानचा व्ह्यू आहे, बॉर्डर आहे. आम्ही वरती येऊन बघतो. आता परेड वगैरे संपली, आता घरी जायचं आहे. घरी म्हणजे हॉटेलमध्ये जायचं आहे. मुझे समझने में भी थोड़ा टाइम लगेगा. ये वाला जो है ना, ये फर्स्ट वाला, ये वाला जो है इंडिया का है, वाला जो है अंदर भी वो पाकिस्तान, वो दिखा है गेट, इंडिया का गेट है, वो पाकिस्तान का गेट है. ये जो ट्रक है इंडिया से आ रहा है, पाकिस्तान जा रहा है. इकडे हे बॉर्डर ते पाकिस्तान आहे आणि हे इकडे कोण, हे आपलंच आहे का भारत पाकिस्तानचं सतीश हँडशेक? भारत पाकिस्तानचं हँडशेक आहे का? काय माहिती. हा 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 भारत पाकिस्तान. झेंडा खाली घेतात. अच्छा, मोठा झेंडा पण खाली घेतात. डी होस्ट. हे काळं होतं डॅम्बिश. हे डॅम्बिश काळं कुत्र. हे बघा, शाही किला, इंडियाज फर्स्ट अँड लास्ट रेस्टॉरंट.
दिसायला तर मस्त दिसतंय. हे काय? नाही. 2 hours later. वाव, काय मस्त दिसतंय बघा. नाईट व्ह्यू एक नंबर आहे. आणि इकडे लंगर आहे ह्या साईडला. कुठे लंगर? इकडेच आहे ना. इकडे लंगर आहे. हे सगळं किचन जेवणाचं आहे. तर मग इकडे आम्ही जेवायला चाललो तर लंगरला. आणि मग जेवल्यानंतर मला वाटते की आम्ही राऊंड मारू. हे बघा टेम्पल इकडे. लंगरमध्ये खाऊन झालं. आता आम्ही बाहेर आलोय. ह्या लॉगरला पण आठवलं. चालू कर. आता एक राऊंड मारतो गोल्डन टेम्पलला. कसं आहे काय सगळीकडे बघून येतो.